नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडमधील ढेरण गावात भक्तिभावाने बाप्पाचे विसर्जन। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ढेरण गावात यंदा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। 7 दिवस गावकऱ्यांनी पूजा अर्चा, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन बाप्पाची अनन्य सेवा केली। अखेर पारंपरिक भजन आरत्या आणि गजरात बाप्पाला साश्रू नयनाने निरोप देण्यात आला। गावातील मंडळाची एकात्मता। ढेरण गावात हनुमान ग्रामस्थ मंडळ आणि मरीदेवी ग्रामस्थ मंडळ ही 2 प्रमुख मंडळे आहेत। या दोन्ही मंडळांसह यावर्षी व्याघ्रेश्वर क्रीडा मंडळ आणि मरीदेवी क्रीडा मंडळानेही सक्रिय सहभाग घेतला। गावातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केल्याने गावाची एकात्मता अधोरेखित झाली। भजन परंपरेचा थाट। गावातील हनुमान प्रासादिक भजन मंडळ हे ढेरणचे वैशिष्ट्य आहे। यंदाही तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। ध्रुव पाटील, संतोष पाटील, अमित म्हात्रे, ऋषिकेश पाटील, अनिल म्हात्रे, राहुल पाटील, रोहित पाटील यांनी गायन वादनातून आपली कला सादर केली। भजनीबुवा महेश पाटील यांच्या भक्तिगीताने आणि सतीश म्हात्रे यांच्या ढोलकी वादनाने वातावरण भारावून गेले। समाजातील मान्यवरांचा सहभाग। गावातील सामाजिक कार्यकर्ते नंदन पाटील, कुंदन पाटील, श्रीकांत जीवन पाटील आणि नितीन पाटील यांनी उत्सवात उपस्थित राहून तरुणांना प्रोत्साहन दिले। त्यांच्या सहभागामुळे गावातील कार्यक्रमाला विशेष बळ मिळाले। निसर्गरम्य गावात भक्तीची परंपरा। आंबा नदीच्या कुशीत वसलेले हे ढेरण गाव सुमारे 1000 लोकसंख्येचे निसर्गरम्य गाव असून संस्कृती, भक्तिभाव आणि एकात्मतेसाठी ओळखले जाते। बाहेरगावाहून आलेले कोकणवासीही या सोहळ्यात सहभागी होऊन गावाच्या परंपरेचे दर्शन घेतात। त्यामुळे ढेरण गावातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून एकात्मता आणि संस्कृतीचा महोत्सव ठरतो। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, शहापूर।